मी 81 वर्षाचा माणूस आहे तरी आणखी एका पोराचं मनगट धरलं तर सोडू शकत नाही. ही धनगराची खानदान आहे, धनगराची खानदान आहे. आणि दम काढते, दम खातो, दुसऱ्याला नुतावळी खाते आपल्याला. म्हणून आम्ही साहेब पण तुमच्या दबावाखाली तुमच्या मेंढर चारण्याकरता आम्ही शांत राहतो. याचा फायदा तुम्ही घेऊन आमची रात्र झोडपू नका. आणि ह्याचा जर नाही निकाल लागला तर 4 दिवसामध्ये धरणार नव्हतं आता. पण तुम्हाला खरा बाहेर निघू देतो पोलीस स्टेशनचं, हे लक्षात ठेवा. कारण धनगर येणार नाही, धनगर सवापार नाही. धनगर तुमच्या रानातले तण कमी करण्याकरता सवापार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या धान मोकळं झाले बरोबर म्हणता धनगर मेर चारा धनगर आमच्या इथं बसव आणि आमच्या लेकराला वाटावर मारता. कुठला कायदा, कुठलं शासन, कुठलं सरकार, याचा विचार करा ना. अरे आम्ही तुम्ही आमचेच लेकरं, आम्ही तुमच्या निवडणुकीत गार बाबा. तुम्ही आमचे बापा राहते लेकरं तुडवा ना. मग बाप कशाला म्हणता त्यावेळेस तुम्ही आमचे माय बाप असं म्हणून मतदान घ्यायचं आणि आपल्या तिकडे बसायचं इंडिकामध्ये कशामध्ये गाडी तर मत आणायची. आणि आमची लेकरं दऱ्यात पडलेत मारून, त्याच्याकडे 2-2 दिवस तिकडे गाडी जायची नाही. म्हणजे ही न्याय का पोलीस स्टेशनचा? पोलीस स्टेशनला लगे फोन आल्याबरोबर त्या ठिकाणी जायला पाहिजे. तर आम्हाला वाटतं आमचीच माणसं आमचं काम करते. अरे काम न करून मेंढराचं मटण खाणारे माणसं ते न काम करणारे. आणि त्याला म्हणायचं धनगर तुम्ही सवापारी येणे. अरे सवापारी आहे का? जागा झालं तर तुमचे नरडे फोडून नरडे. हे दऱ्यातला वाघ आहे धनगर. तुमचं ज्या ठिकाणी राहायची ताकद नाही त्या ठिकाणी आम्ही बायापुरे घेऊन राहतो, जंगलात राहतो, वनात तानात राहतो, बिगर पाण्यात राहतो. तुमच्या सगळं बिसलेलं पाहिजेत गाडीत. अरे हे आमच्या म्हाताऱ्या डागीवर आमचं तोंड कोरडं पडून म्हणून खिशात बाटली आहे पाणी प्यायला तोंड ओलं करण्याकरता. ह्याची काय तुम्हाला जाण राहू द्या ना. तुम्ही माणसं, आम्ही माणसं. तुम्ही शब्द नाहीत, आम्हाला शब्द नाहीत. तुम्हाला शिंग नाहीत, आम्हाला शिंग नाही. ते एक जात मानव म्हणून आहे आणि मानव जातीनं कसं वागायचं शिकत आहे. जरा शहाणं व्हा. करू शकत नाही धाके साहेब. उतावळी तुम्ही म्हणलात पण उतावळी करणं चांगलं नाही. हे आमच्या लेकरांनी दम काढला, हिडू काढला म्हणून आपण इथे ह्या जागेवर बसलो. त्यांनी जर हात फिरवला असता तर माझ्या एकल्यातल्या तुला दुईला गाठला असतं. हो म्हणते त्याने दुईला गाठलं असतं. पण सांग नाही की बाबा त्यांच्यावर हात उचलू नका, आपल्याला त्यांच्या बांधाला द्यायचे. अरे तुमच्या बांधावर बाय येण्यातलं खुरपायला ह्या तुमच्या तालीमुळं हो माणूस मिळाला ना तुम्हाला. याचा विचार करा, जरा विचार करा. अनुचित जाती असल्या तर तुम्ही येत रे मराठी. तुम्ही जात मानवाची माणूस नसल्यावर माणसं नाहीत रे. काय करायचं आमच्याजवळ 5 खंड मिळत तर माणूस सांभाळायला नाही. तिकडच खाते ना रे वाघ वगैरे. हो तसं तुम्ही आमचं घेऊन दुसऱ्याला चारता काय? नका रे धनगराचं खाऊ. धनगर म्हणजे दऱ्यातलं पिलू आहे, जपून राहणार आहे, जपून चालणार आहे. असं काही एवढं बोलून माझं मी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय हिंद.